आता आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यात पर्यटनाविषयी मीटिंगचं आयोजन केलं गेलं होतं. पर्यटनाविषयी तुम्ही जुन्नर तालुक्यात अनेक वर्षापासून काम करताय, तुम्हाला बोलवणं होतं का? आणि एकंदर आशाताईंनी केलेली निदर्शनं, त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागणं, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? अतिशय गंभीर बाब आहे आणि या तालुक्याच्या आमदारांनी सर्वांनी फसवणूक केली. पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांची फसवणूक अतुलबेनकेंनी केली. पर्यटनाची जर मीटिंग जर तुम्ही लावताय शासकीय, अशा वेळेला त्याची जबाबदारी की हा पर्यटन तालुका 2018 मध्ये कोणी केला तर तो शरद सोनवणेंनी केला. पण त्याचं पहिलं प्रमुख आमंत्रण शरद सोनवणे पाहिजे. दुसरं आमंत्रण आमचे सहयोगी ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो. ऍक्च्युली ही पार्टी आता देशात आणि राज्यात काम करते ती भारतीय जनता पार्टी आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटन म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख म्हणून आशाताई बुचके यांना त्या ठिकाणी निमंत्रित करायला पाहिजे होतं. आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे होता. पण यांनी ही मीटिंग स्वतःपुरती केंद्रित केली. आम्हाला पूर्ण नाही यांना नक्की काय साध्य करायचे, कुठल्या पद्धतीने हे राजकारण करायला निघालेले. म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्याच्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील. तुम्हाला मात्र या सगळ्या बाबतीमध्ये फार मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेल. आशाताईंनी जो आजचा उद्रेक केला तो माझ्या दृष्टीने की ज्यावेळी एका शासनाबरोबर थांबायचं, एका शासनामध्ये बरोबर राहायचं, एकत्र म्हणून काम करायचं आणि प्रशासकीय बाबीमध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी पळायचं, ही बाब ज्या वेळेला आशाताई बुचकेच्या लक्षात आली किंवा माझ्या लक्षात आली. मी फार उशिरा लोकांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम काल पुण्याला असल्यामुळे आज सगळी महत्वाच्या 2-3 जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला. नाही तर हे विचारण्यासाठीच मी त्या मीटिंगला यायला निघलो होतो. पण त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला. पण आशाताईंनी जर पाऊल उचललंय ते माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर पाऊल आहे. वास्तविक हे चुका व्हायलाच नाही पाहिजे. आणि अतुल बेनके हे समजा पोरकळ आहेत पण अजित दादा तर हुशार आहेत ना. ज्या व्यक्तिमत्वाने 10 वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अर्थकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बजेट मांडलंय तुम्ही हुशार आहात. तुम्ही पालकमंत्री 4थ्यांदा झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी आपण ह्या मिटिंगला सर्वसमावेशी लोक, सर्व माझ्या पक्षाची लोक, पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांची माणसं आलीत का, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असलेल्या पक्षातली माणसं आलीत का, आणि मग राष्ट्रवादीची माणसं आलीत. हे अजितदादांनुसार चुकावं. माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीची आहे आणि आशाताईंना वास्तविक तसं काय कारण म्हणून तुम्ही पोलीस त्या ठिकाणी आले, आंदोलन केलं म्हणजे काय चूक केली का? ही लोकशाही नाही का दादा? म्हणजे लोकशाही काही. सुनील तटकरे असं म्हणतात की अजितदादांचं समर्थन करत किंवा या मीटिंगचं समर्थन करत ते म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम होता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता, त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण नव्हतं. तटकरे साहेबांना मी विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथले बारकावे माहीत नाही. सत्य लपवायला तुम्ही असत्य बोलत काही कारण नाही. इथले तहसीलदार, इथले बीडीओ, इथले फॉरेस्ट खातं या सर्वांनी या गोष्टीची संमती दिली तर ही पर्यटनाची मीटिंग होती. पर्यटनाचे सगळे अधिकारी, सगळे ऑफिसर यांनी सगळं बोलून घेतलं. तिथं बोर्ड सुद्धा तोच होता, पर्यटनाचा आढावा मीटिंग. आणि सर्व सरपंचांना फोन केले. या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या आहेत, काही ग्रामपंचायती या एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत आणि काही ग्रामपंचायती अजितदादा राष्ट्रवादी पार्टीचे आहेत, काही काँग्रेसच्या विचाराचे आहेत. या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला, विचारलं की साहेब हा आढावा बैठक घेतली आहे, शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे अतुल बेनकेंच्या कार्यालयातून फोन आहे. मग आम्ही काय करायचं? तर म्हटलं आम्ही जबाबदार लोक, पर्यटन ज्यांनी केलं मलाच फोन नाही अजूनपर्यंत विचारलं नाही युतीमधल्या सरकारमध्ये आम्ही असून मग कसं करणार तुम्ही ठरवा. हे 2 दिवस झाले पित्त आहे आणि हे गंभीर आहे. तटकरे साहेबांना हे माहित नाही आणि शिवभूमीच्या बाबतीत बोलताय. तटकरे साहेब आज तुम्ही यावेळेला आलात, पुढच्या वेळेला शिवभूमीमध्ये तुम्ही रायगडच्या मातीतले आहात. निदा छत्रपती शिवरायांनी
आपला राज्याभिषेक केला, त्यामुळे असं खोटं नाट्य बोलून काय मिळवणार तुम्ही मंडळी? सुधरा, अजूनही वेळ गेलेली नाही. कोणीही अन्याय सहन करणार नाही आणि कोणीही तुमचे गुलाम होणार नाही. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. अशा त्यांनी जे केलंय माझ्या दृष्टीने योग्य आहे. त्यांची तब्येत बिघडली, मी त्यांना भेटायला आलोय. परिस्थिती आता स्थिर आहे, पण वास्तविक त्यांना धरपकड करणं, कार्यकर्त्यांना धरपकड करणं. अरे कुठल्या देशात आपण वावरतोय, कुठल्या राज्यात आपण वावरतोय? जे काही अतिरेक आहेत, जे काय म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, काय चाललंय? कधी आमच्या बाबू पाटीलच्या घरावर गाडी पाठवतात पोलीस स्टेशन, आमदार अतुल बेनके लोकनियुक्त सरपंचाच्या घरावर गाडी पाठवतात त्यांना बोलवायला. बोलवून घ्या ना सन्मानपूर्वक, अशा त्यांना बोलून घ्या सन्मानपूर्वक. आणि आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रशासन चालवताय? मी अतुल बेनकेचा हा कारभार आहे, जो हा कारभार अतिशय घाणेरडा आहे आणि वास्तविक त्यांना त्याचं भान नाहीये. त्यांनी अजित दादांना सुद्धा ह्या प्रकरणामध्ये नाहक बदनाम केले असं आमचं म्हणणं आहे. दादा, तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये आहात, मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये तुम्ही नक्की काय मागणी करणार आहात? आता मुख्यमंत्र्यांना मागणी म्हणजे तुम्ही पाहत्या आंबेगाव मध्ये पण काल निश्चित झाला आमच्या पक्षावर. अहो त्यांचा फोटोच नाहीये. एकनाथ शिंदे हे राज्यातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो, त्या पक्षात जिल्हा प्रमुख म्हणून नाही, सर्वसामान्य म्हणून. अतिशय कामाचा माणूस, अतिशय चांगला माणूस, वेळ देणारा माणूस, लोकांना उपलब्ध होणारा माणूस, 24 तासापैकी 20 तास काम करणारा माणूस. आणि तुम्ही पाहिलं कालचा रिपोर्ट जो घेतलाय प्रशासकीय लेवलचा, सगळ्यात जास्त फायदे 90% फायदे त्यांनी शॉर्ट आउट केलेले आहे. हे मी बघतो म्हणून नाही, हे प्रशासकीय रिपोर्ट आहे प्रशासनाचा. अशा मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकलेला लाज वाटायला लागले. काय चाललंय? तुम्ही कार्यक्रम राबवणार या जिल्ह्यामध्ये, आमच्या मदती तुम्ही गेला निवडणुकीला आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकणार नाही, हे कसं होणार? बघा, छत्रपती शिवरायांनी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण फोटो नाही असं माझं मत आहे. चेक करा. हे आता इथे भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख आहेत. मला जे माझ्या निदर्शन जे आले कालपासून बाबूराव यांनी, आम्ही बरोबर काम करतो सगळे. मग तुम्ही मुख्यमंत्री बरोबर कारभार करायचा, त्या खात्याचे तुम्ही एक मंत्री आहात आणि तुमच्या बोर्ड तुम्हाला प्रोटोकॉल येत नाही का अजित दादा? तुमच्या सोबत प्रोटोकॉल येत नाही का? तुम्हाला लोक बिगर विचारता तुम्हाला करायला लावतात का? आणि मग तुम्हाला विचारून जर सगळे जर बोर्ड लागत असतील तर तुम्हाला असं वाटलं कसं काय की मुख्यमंत्री टाळावेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळावेत आणि याला सोडून आपण आपलं फक्त चमकवावं? हे तुम्हाला योग्य वाटतंय का? अतिशय म्हणजे घाणेरडी गोष्ट ही माझ्या दृष्टीने. आजही सरकारच्या दृष्टीने आणि लोकांमध्ये हा जो विषय गेलेला आहे तो महायुतीला धोकादायक आहे. येणाऱ्या निवडणुकांमुळे जुन्नर तालुक्यातील महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस असलेली पाहायला दिसते, त्या अनुषंगाने बघा, आमच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी एकत्र थांबलं पाहिजे. पण जर याला नेतेच बळ देत असतील, अजित दादांनी वास्तविक या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे होते. आणि अतुल बेनके कोरकड माणूस आहे हो, त्यांना कळत नाही प्रशासन कसं चालवावं, काय कसं वागावं, कसं डायलॉग करावा. त्यामुळे मला असं वाटतं की शिवभूमीचा आव्हान आहे की अशा पद्धतीच्या आमदारांनी शिवभूमीची इज्जत वारंवार घालवणं हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही.